नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे. हे ऐकून आईला फारच दुःख झाले. जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठ वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन, असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई वडिलांनी त्याला संन्यास दीक्षा घेण्यास मान्यता दिली. नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्ध झाले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे 12 वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, आमची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरूपाने येथे राहणार आहे. जे जे असती माझ्या प्रेमी लत्यांते प्रत्यक्ष दिसेनेनी. लौकिकमते अविद्याधर्मी लजातो श्रीशैल यात्रेसी. श्री गुरु म्हणाले, जे लोक माझी भक्ती करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांती लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. लौकिकमताने मी जात आहे, तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील, असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली. श्रीपाद श्रीवल्लभ हा श्री दत्तप्रभूंचा दुसरा अवतार. कलौ श्रीपाद श्रीवल्लभ अशी या अवताराची ख्याती आहे. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले. श्री नृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराण प्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्री नृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके 1300 ते 1380 इ. स. 1378 ते 1458 असा आहे. श्री गुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरुचरित्रात अध्याय 11 ते 51 या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यास धर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. तू भक्तजना कामधेनू, मनुष्य देही अवतरणू, तुझा पार न जाणे कवणू, त्रैमूर्ती तूच होसी. श्री गुरूंच्या लीलाकथा श्री गुरुचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात. औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी, कृष्णातटी परम शांत सुखास भोगी, ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे, अन्यन्य जो शरण इच्छित देत आहे. त्रैलोक्याचा राजा नरहरी माझा. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.